आफ्टरनून एव्हरीवन. आता मी तुम्हाला दाखवणार आहे पारंपरिक पद्धतीने केली जाणारी भानुल्यांची रेसिपी. तर चला पाहूया आपण. हे मी 4 वाटी तांदूळ घेतले आहेत, 1 वाटी उडीद डाळ घेतली आहे, 1 वाटी पोहे घेतले आहेत. आता आपण ही वाटी आहे त्यामध्ये टाकणार आहोत 1 मोठा चम्मच बडीशेप, कच्ची बडीशेप. त्याहून छोटा चम्मच मेथी दाणे. आता आपण हे इंग्रेडियंट्स आहेत ते सगळे वॉश करून घेणार आहोत. आपण तांदूळ, उडीद डाळ आणि पोहे प्रथम वॉश करून घेणार आहोत सेपरेट, आणि नंतर सेपरेट वॉश करून घेणार आहोत बडीशेप, कच्ची बडीशेप आणि मेथी दाणे. चला पाहूया. हा बाउल घेतला आहे मी, त्याच्यामध्ये आपण प्रथम टाकणार आहोत 4 वाटी तांदूळ. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत उडीद डाळ आणि पोहे, आणि ते सगळं वॉश करून घेणार आहोत आपण. चला पाहूया. आता ते वॉश करून झाले आहेत. आता आपण घेणार आहोत बडीशेप आणि मेथी दाणे, तेही वॉश करून घेणार आहोत. 4 ते 5 पाण्याने वॉश करायचे. पाहू शकता तुम्ही, मी तांदूळ, पोहे आणि उडीद डाळ वॉश करून घेतली आहे, आणि इथेही पाहू शकता तुम्ही, मी मेथी दाणे आणि बडीशेप ही उत्तमरित्या वॉश करून घेतली आहे. आता आपण ते 6 तास सोक करत ठेवणार आहोत. आता आपण हे भिजत ठेवलेले 6 तास झालेत पुरे. आता आपण त्यांना मिक्सरमधनं काढून घेऊ. ही बडीशेप आणि मेथी दाणे, आणि हे सर्वप्रथम आता आपण बडीशेप आणि मेथी दाणे ग्राइंड करून घेऊ. आता हा मी मिक्सरचा भांडा घेतला आहे. मी छोटा घेतला आहे, तुम्ही मोठाही घेऊ शकता. ह्याच्यामध्ये आपण मेथी दाणा आणि बडीशेप ते ग्राइंड करून घेऊ. मेथी दाणा आणि बडीशेप ग्राइंड करून घ्यायचं. त्यामध्ये मेथी दाणे आणि बडीशेप ग्राइंड करून घेतोय. आता आपण हे बघा असं बारीक झालंय. अजून आपण त्याच्यामध्ये तांदूळ, हे सगळं मिश्रण आहे जे भिजवलेलं आहे ते आपण वाटून घेणार आहोत ह्याच्यामध्ये, कारण ते व्यवस्थित एकजीव होईल. चला आता आपण हे आहेत ना, हे याच्यामध्येच वाटून घेऊ, म्हणजे सगळं एकजीव होऊन जाईल. व्यवस्थित वाटूयात ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये, म्हणजे सगळं एकजीव होईल, आणि ते पॅक डब्यात ठेवून देऊ. आपण जे ग्राइंड केलेलं पीठ आहे, आपलं मिश्रण आहे, ते ह्या डब्यात ठेवू, जेणेकरून ह्याची हवा नाही जाणार, गरम राहणार डब्बा, आणि पीठ उत्तम असा येणार. ह्याच्यामध्ये मी बडीशेप आणि मेथी दाणे वाटून घेतले. त्याच्याचमध्ये मी तांदूळ, उडीद डाळ आणि पोहे ते वाटून घेणार आहे. आता आपण जे ग्राइंड केलेलं पीठ आहे ते ह्या डब्यात काढून घेऊयात, आणि हळूहळू हे सगळे तांदूळ राहिले ते पण ग्राइंड करून घेऊयात. चला आता आपण सगळं ग्राइंड करून घेऊयात. आता माझा हा उत्तमरित्या पीठ वाटून झालेला आहे. त्याला मी व्यवस्थित ग्राइंड केलेलं आहे. आता त्याला असं फेटून घेणार आहे मी. आता व्यवस्थित सगळं एकजीव करून घेणार आहे. बघा असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा, म्हणजे तो व्यवस्थित पीठ फुगेल. बघा पिठाचा कलर पण चेंज झाला ना.
आता मी ह्या पिठाला व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे. तुम्ही चम्मचचाही वापर करू शकता, पण मी हाताने करते. व्यवस्थित एकजीव झाला की व्यवस्थित पीठ येतो बघ. आता हा पीठ व्यवस्थित एकजीव झाला आहे. बघू शकता तुम्ही, व्यवस्थित पीठ एकजीव झाला आहे हा. आता आपण त्याला स्मोक देणार आहोत. त्याच्यासाठी मी हे 2 कोळसे आणलेत. आता त्याचा विस्तो करून घेणार आहे. त्याला गॅसवर पेटवणार आहे. तो लाल झाला की आपण त्याला स्मोक देऊ, त्या पिठाला स्मोक देऊ. आता असा गॅस लावलाय आपण, ह्याच्यावर हा कोळसा ठेवू. आता तो लाल होईपर्यंत वेट करू आणि मग तो लाल झाला की मग तेल गरम करत ठेवू. ह्या गॅसवर कढई तापत ठेवले. त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा तेल टाकून घेऊ. आता तो तेल चांगल्या प्रकारे कडून घ्यायचा आहे आणि हा कोळसा व्यवस्थित लाल करून घ्यायचा आहे. हा लाल लाल कोळसा झाला आहे. त्याला आता आपण या पिठात ठेवू, फूक मारून या पिठात ठेवू. आता आपण हा गरम केलेला तेल पण घेऊ. कढईमध्ये गरम केलाय तो तेल, तो त्या कोळशात ओतायचा. लगेच असा लावून घ्यायचा डब्बा. त्याच्या खाली ताट ठेवू आपण, जेणेकरून पीठ नाही सांडायला पाहिजे म्हणून. आता बघू शकता तुम्ही, मी पीठ ग्राइंड करून त्याला स्मोक देऊन ते 8 ते 9 तासासाठी ठेवणार आहे आणि मग नंतर मी त्याच्या भानोल्या करणार आहे. स्टे ट्यून. बघू शकता पीठ उत्तमरित्या आला आहे. आता आपण त्यातून हा कोळसा काढून घेऊयात. त्या पिठाला आता आपण उत्तमरित्या असं हालून घेणार आहोत आणि ह्या टोपशीमध्ये टाकणार आहोत. जेवढं हवं आहे तेवढंच घेणार आहे मी जास्त नाही घेणार, कारण त्या गरम गरमच चांगल्या लागतात, छान लागतात. आता पाहू शकता तुम्ही, मी इथे खोबरं किसून घेतलंय आणि गूळ पण कापून घेतलंय. ह्याच्यासाठी हा पीठ आहे एवढाच घेतलाय, त्याच्यासाठी मी गूळ कापून घेतला आणि खोबरा किसून घेतला. आता आपण हे दोन्ही मिश्रण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ. हे बघा, एवढा चमचा मी हळद टाकत आहे त्यात. आणि तेवढाच चमचा मी ह्याच्या पिठामध्ये सुद्धा हळद टाकत आहे. बघा, आता मी ते ग्राइंड करणार आहे. बघू शकता उत्तमरित्या हळद पण मिक्स झाली आणि गूळ पण उत्तमरित्या एकदम बारीक झाला आहे आणि खोबराही मस्त छान दिसतोय बघा. तो पण ही छान दाताखाली येईल इथपर्यंत आपण ग्राइंड करून घ्यायचं. एकदम ही बारीक नाही करायचं, कारण गूळ लगेच बारीक होतो. खोबरा आपल्याला दाताखाली येईपर्यंत म्हणजे असा
भरड भरड असा ठेवायला पाहिजे, कारण दाताखाली आला ना तो छान लागतो म्हणून. आणि हळद बघा किती छानरित्या मिक्स झाली आहे. आता पाहू शकता मी हा बॅटर पिठामध्ये मिक्स करणार आहे. पॅनमध्ये टाकू ना तेव्हा तर खूप छान कलर येणार आहे त्याला. व्यवस्थित फेटून घेतला ना की भानोलीला जाळी खूप छानरित्या येते. इथे पाहू शकता मी साजूक तूप घेतलं आहे. हे घरच्या गाईचं तूप आहे. आणि इथे भानोल्यांचा भानोल्या काढण्यासाठी भांडा घेतला आहे. तुम्ही पॅनसुद्धा घावण्यांचा पॅनसुद्धा वापरू शकता, पण मी हा घेतला आहे. याच्यात हा जर असला तर हाच वापरा, कारण ह्यामध्ये खूप छान होतात भानोल्या, खूप जाळीदार होतात आणि खूप छान चव येते. आणि ही नारळाची शेंडी घेतली, त्याने आपण तूप लावून बघू. मी अशा करत आहे कारण छान होतात असे. आपण आता पलटी करून घेतली आहे तिला. आपण थोडंसं तूप तिच्या बाजूने टाकणार आहोत. तिच्या बाजूने आपण तूप टाकून घेणार आहोत थोडासा, जेणेकरून छान लागेल म्हणून. ही बघा पाहू शकता किती छानरित्या जाळी आली आहे तिला, ते भानोलीला. अशाच मी आता काढून घेते. आता आपण या भानोलीलाही पलटी करून घेणार आहोत. गूळ आहे त्याच्यामुळे त्या जरा लागतात, पण ज्या लागलेल्या असतात त्याच खूप छान लागतात. पाहू शकता तुम्ही किती छान ही पण भानोली झाली आहे ती. पाहू शकता तुम्ही किती छान भानोल्या झाल्या आहेत. किती जाळी छान आली आहे बघा, आणि किती मऊ लुसलुशीत अशा झाल्या आहेत बघा. 3, 2, 1